हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आय होप तुम्हाला लास्टवाला व्लॉग पण आवडला असेल. तो व्लॉग खरं खूप मोठा झाला असं, सो मी त्याचे 2 पार्ट बनवलेले आहेत. पहिल्या व्लॉगमध्ये मीच पूर्णतः तुम्हाला आम्ही जी मजा मस्ती केली फर्स्ट डेला ती सगळी दाखवलेली आहे. आणि ह्या पार्टमध्ये तुम्ही बघणार आहात की आम्ही त्याच दिवशी संध्याकाळ म्हणजे फर्स्ट डे संध्याकाळपासून ते नेक्स्ट डे सेकंड डेपर्यंतचा हा सगळा व्लॉग असणार आहे. आणि त्यात आम्ही मंदिरं जी काही फिरलो आहोत ती ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. सो आय होप की पहिलाचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच हा ब्लॉग पण आवडेल. आता आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत देवी? निळकंठेश्वर मंदिर, नर्मदा नदीच्या इकडे. ओके. आणि तिकडे एक्झॅक्टली काय काय आपण करू किंवा काय बघायला भेटेल आपल्याला तिकडे? तिथे मंदिर आहे आणि असं नदीचा किनारा आहे, बस बाकी काय एवढं नाहीये. पण तिकडचा तुम्हाला सांगतो हा, व्ह्यू छान आहे नदीचा. आणि सनसेट बघायला स्पेशली. आणि मे बी झालं असं बोट आपल्याला boat. फिरता आली तर बोटीने पण जाऊ शकतो. बघूया आता. त्याचा टायमिंगचा आम्हाला आयडिया नाहीये. आम्ही जेवून फटाफट चेंज करून निघालोय आणि आपण आता जाऊया. बघूया. आणि रात्रीचा पण काहीतरी प्लॅन आहे आमचा. हा, तो खूप जरा जास्त एक्साइटिंग आहे. Exciting नाहीये. व्ह्यू आहे. एक्साइटिंग नाहीये एवढं, ठीक आहे. रात्री जातोय ना आपण, इथे जाऊन रात्री जातो त्यामुळे हा. एक्साइटिंग आहे. असं बाकी असं काही नाही एवढं मोठं एक्साइटिंग आहे. चला. आम्ही इथे खरं मकर संक्रांतीच्या जस्ट 2 दिवस आधी गेलेलो. त्यामुळे तुम्ही जसं बघू शकता सगळ्या ठिकाणी पतंग आणि मांजे हे खूप मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. कारण की गुजरातमध्ये हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या रस्त्याच्या छोट्या-छोट्या टप्प्यांवरती पतंग विकताना आणि मांजे विकताना लोकं दिसतायत. हा तुझा घर आहे का? नाही, माझंच आहे. काय व्ह्यू आहे. व्ह्यू मस्त आहे ना? काय? व्ह्यू मस्त आहे ना? हो. ते कॅमेरा अलाव आहे? मला मस्त वाटतंय. मंदिराच्या काय? मागून जो सनसेट होतोय तो. अजून पुढून छान दिसेल अजून. आता आम्ही पोहोचलेलो आहोत. बघूयात. इथून खूप छान दिसतंय. नर्मदा परिक्रमा करून आलेले खूप लोक आहेत इथे. आजूबाजूला त्यांना जेवढी stay लोक इकडे. तर स्टे आहे नर्मदा परिक्रमा करून आलेल्यांचं. आणि तुला समजतं देवी लाईट बघ किती छान येते. फेसबुक ग्लो ग्लो वाटतोय. ती लोक आहेत. ती लोकांचं पण आज काहीतरी आहे. ती लोक इथे स्टेला आहेत आज. इकडे भोग आहे त्यांचा आज या मंदिरात आज त्यांचा भोग आहे. ते खूप खूप लोक आहेत. किती छान आहे ना ते पिंड. हे नवीन आहे वाटतं, हे नव्हतं लास्ट इयर. हा, त्या साईडला पण तिकडे एक मंदिर आहे. हे भवन मागे आहे. खूप छान राहतात वाटतं इथे स्टे साठी काहीतरी. तिकडे एक भवन आहे. आणि इथे त्या वेळेला पाणी खूप आतमध्ये गेलेलं त्यामुळे इकडे बोटिंग बंद होती. सो आम्हाला त्याचा एक्सपिरियन्स घेता नाही आला. बट बाकी ओव्हरऑल इकडचा देवी मला बोलल्याप्रमाणे व्ह्यू खूपच सुंदर होता. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. खूप छान आहे व्ह्यू. इकडची नर्मदा नदी. ही इकडची नर्मदा नदी आहे. आणि आता काकी ओटी भरतायत. आता आमचं झालेलं आहे फोटोशूट वगैरे करून. काय ना बेसिक फोटो काढायचे होते पण आम्ही आमचे फोटो वगैरे खूप सारे काढलेत त्या मागच्या सुंदर अशा व्ह्यू सोबत. आणि आता आम्ही वरती जातो मंदिरात दर्शन घ्यायला. कारण की आम्हाला सनसेट करायचा इकडचा. तर थोडासा झाला पण ठीक आहे. ऍटलीस्ट बेसिक तरी बघितलं. बॅग होती मगाशी.
कसं वाटलं? खूप छान वाटलं, मस्त वाटलं. तरी आपण खूप लेट आलो. सनसेटचा टाइम म्हणजे सनसेट गेलेलं. हा ना. कधी यायचं मग सनराईज? सनराईजला येऊयात नेक्स्ट टाइम. पहाटे किती वाजता येऊयात? हा. और कुछ? देविका उठणार नाही ग, आपण उठून येऊ. मग काय? देविकाला 9 वाजता उठायची गनिमत असते खूपदा. पण तरी ठीक आहे. सनसेट थोडंसं मिस झाला पण तरी असं थोडीशी लाईट थोडंसं मिळालं. इफेक्ट समजतोय. हा खूप छान आहे. खूप लेट सुंदर वाटत झाला होतं. शॉपिंगमुळे. आरती सुरू झालेली आहे. आवाज येतोय हे बघ, अजूनही सनसेटचा आहे मागे लाईटिंग. actually थोडे या साईडला सनसेट झाला. हा अगदीच नदीच्या इकडे सूर्य नव्हता. हा. करतात आपल्या पत्नीसह, परंतु त्यांच्या पत्नी एवढ्या पतिव्रता आहे, त्यांना पतीशिवाय दुसरा कोणीही देव नाही आणि अत्यंत पतिव्रता असून त्या फक्त आपल्या पती सेवेमध्ये रममाण असतात. आता महादेवांच्या तोंडून ब्राह्मण स्त्रियांचं कौतुक ऐकल्यानंतर माता पार्वतीला जरा राग आला. माता पार्वतीने तिकडे बसले सगळे काका काकी वगैरे देविका आणि मी इथे म्हटलं पटकन सगळ्या देवळांमध्ये जाऊन दर्शन घेऊ. इकडचं वेदर खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आता खरं मी शॉल वगैरे काही घातली नाही, माझी शॉल देविकाला दिली आहे. बट अशी बोलतो ना गुलाबी थंडी, एकदम अशी सॉफ्ट, एकदम एकदम पण गार टोचणारे नाही, सॉफ्ट आहे एकदम, मस्त वाटतं. खूप छान आहे वेदर. जानेवारीत नक्की या, इफ जर पॉसिबल झालं तुम्हाला तर. इकडे जानेवारीत येण्याचा प्लॅन तर नक्कीच करा, डिसेंबर जानेमध्ये. आता झालेलं दर्शन, आम्ही सगळेजण निघालेलो आहोत. आता कुठे पुढचा पॉईंट? हॉटेल. हॉटेल चला, ऑटो पण भेटलेली आहे पटापट. आता बघूयात हॉटेलवरती. मंदिरातून आल्यावरती आम्ही सर्व मिळून मूवी बघायला गेलो आणि हाच आमचा खरा एक्साइटिंग प्लॅन होता. आम्हाला तर झोप येते आणि आम्हाला रात्री लेटपर्यंत जागायचं आहे म्हणून आम्ही कॉफी पित आहोत. आम्ही ॲक्च्युली मॅगडी शोधत होतो पण मॅगडीची डिलेवरी इथे होत नाही आहे, त्यामुळे आम्ही याच्यावरती सर्वाईव्ह करणार आहोत. बरं. The next day. ह्या विहिरीचे एक वैशिष्ट्य आहे. ह्या देवीची मूर्ती इकडच्या या विहिरीत पुजाऱ्यांना या सापडलेली काही वर्षांपूर्वी, पण इथे जागा नसल्यामुळे त्यांनी काही दूरच्या अंतरावरती ह्या देवीचे एक सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आणि हे ते मंदिर आहे. So hope you like this video.